दीदी इकडे दीदी इकडे चल बाबाला बरं वाटत नाही दीदी तसं नाही सगळं इकडे चल फाटर म्हणलं घे दर इकडे बाबाला दुखते बाबाले निमता आहे दीदी बाबाले दुखते या दुखतंय बाबाचं नको बस नको तू शांत बस काय ती बंद केलाय का पिक्चर मग बंद करून ठेवा ना ते अचानक आवाज येईल इथं आवाज येईन अचानक मला लाईव्ह आली दीदी तू बोल ना लाईव्ह आली म्हणा मी गोर व्हायचं साबण देऊ का तुम्हाला का माझ्याकडे आहे म्हणा दे त्यांना अंकलला नाही तुझा साबण आहे तुम्हाला गोर व्हायचं साबण दाखवते म्हणा दाखव त्यांना दाखव गोर व्हायचं साबण कुठे देऊ नकोस दाखव त्यांना फक्त का ए मोबाईल लागेल ना दीदी हा तुझा साबण आहे तूच लावत बस आणि तूच गोरे हो झाले गोरी काळी आहे तू कसं लागतो साबण कसा आहे कोणी दिलाय साबण तो मम्मीने आणलाय कसला साबण आहे गोरा व्हायचा काळ व्हायचा कुठे कुठे लावतो तो साबण हे मानेला तोंडाला लावतात का होय कोण कोण लावतं साबण हे मम्मा लावते आणि कोण लावतं होय दीदी आणि कोण लावतं साबण तोंड दुखते तू एक मनगटी कुठे गेली तुझी खतम हो गई खतम बोले तो किधर खतम हो गई का गई हाँ कैसे काय खतम हो गई फाटर म्हणलं आंघोळ घाल तुझ्या अंगाला हाताला पायाला लाव साबण असा हाताला तोंडाला काय आहे तो कसला कसला साबण आहे काय होतं त्याने गोरे हो जाते अरे बापरे कोणी ते सांगितलं तुला गोरं होतं म्हणून साबण लावल्यावर हां होय दीदी साबण लावल्यावर गोरं होतं म्हणून कोणी सांगितलं तुला दीदू मला काय माहिती कशाला कुठे शंभू करणार तू हो कैसे शंभू करेंगे इथं ये असं कोणाला घालते शंभू होय फाटरमॅनला होय हो का अरे बापरे तू केलं का शंभू कधी असा साबण लावते तो होय तुला शंभू कोण घालते तू करते का तुझी मम्मा घालते होय दीदी शंभू कोण घालतो लाईव्ह या म्हणावं आंधी लाईव्ह आली या तुम्ही भी लाईव्ह या क्यों क्यों नहीं आने दो या मना लाईव्ह या मना नहीं ना लाईव्ह